राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावरती अनावरण। शरद पवार यांच्या गटाच्या सर्व नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्हाचं स्वागत। जयंत पाटील त्यासोबतच जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी तुतारी वाजून रणशिंग फुंकलं। तुतारी चिन्ह अनावरणानंतर संजय राऊतांकडून शरद पवार गटाचं अभिनंदन। महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातामध्ये मशाल घेऊन तुतारीच वाजवणार, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास। एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्याच्या कारकिर्दीला 56 वर्ष पूर्ण होत असताना शरद पवार आज नवीन तुतारी वाजवत आहेत। हे पवारांचं राजकारण, आमदार गोपीचंद पडळकर यांची पवारांवरती टीका। पुण्यातल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची मागणी अजित पवार यांच्याकडून मान्य। राम शिंदे यांचा विरोध असल्याची रोहित पवारांची माहिती। पाणी सोडण्यावरती रोहित पवारांची दुटप्पी भूमिका, राम शिंदेंचा रोहित पवारांवरती पलटवार। तसंच चित्त जागेवरती नसलेल्या लोकांनी जरा विचार करून टीका केली पाहिजे, राम शिंदे यांची रोहित पवार यांच्यावरती टीका। पुणेकरांची पाणी कपातीची टांगती तलवार टळली। पुणे जिल्ह्यामध्ये शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडणार, आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, मुळशी, खडकवासला मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार। शरद पवारांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट। पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये दोघांमध्ये भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। महाविकास आघाडीची आज पुण्यामध्ये सभा, पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभेला शरद पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। आदित्य ठाकरेंचा गेल्या काही दिवसांपासून शाखांना भेटी देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी आज ठाण्यामध्ये शिंदेच्या युवा सेनेचं शिबिर, मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे या शिबिराला संबोधित करणार। पालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना टेंडरचं विभाजन करून 211 कोटींची निविदा काढण्यात आली, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा, आज डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। यंदा प्रथमच लोकसभेला 80 पेक्षा जास्त वय असलेले आणि 40% जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्यांना घरातून मतदान करता येणार, त्यामुळे राज्यातील 27 लाखांहून अधिक मतदारांना घरातून मतदान करता येणार। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी द्या, सदाभाऊ खोत यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी। शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांना तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, 13 जागांवरती शिवसेना समझोता करण्यास तयार नसल्याचं चिन्ह। लोकसभेसाठी देशभरातील भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावाची यादी फेब्रुवारी अखेरपर्यंत येण्याची शक्यता, महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या नावावरती अंतिम चर्चा सुरू। दक्षिण मुंबईमधून भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा, वरळी विधानसभेमध्ये नार्वेकरांचा 2 दिवसीय दौरा। वडेट्टीवारांचं पक्षांतर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, विजय वडेट्टीवार आता भाजपच्या वाट्यावर, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा दावा। शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही ही मोदी सरकारची गॅरंटी आहे का, वडेट्टीवारांची केंद्रासह राज्य सरकारवरती सडकून टीका। मनोज जरांगेंकडून आजपासून पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन, दुपारी 1 पर्यंत रास्ता रोको आणि त्यानंतर गावागावामध्ये धरणं आंदोलन सुरू होणार। जरांगेंच्या आवाहनानंतर संभाजीनगरमधील मराठा बांधवांचा रास्ता रोको, वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन करत मराठा बांधवांचं रास्ता रोको आंदोलन। मनोज जरांगेंच्या आदेशानंतर बीडच्या गेवराईमध्ये रास्ता रोको, मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवला, ट्रॅक्टर आडवे लावून महामार्गावरती आंदोलकांचा ठिय्या। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार रडीचा डाव खेळतंय, राज्यामध्ये 3 राजे मात्र एकालाही जनतेवरती दया नाही, मनोज जरांगेंची सरकारवर टीका। मनोज जरांगे यांनी मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद द्यावी आणि पाठिंबा द्यावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। आजच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधील मराठा आंदोलकांनाही पोलिसांकडून नोटीस जारी, आंदोलन केल्यास पोलिसांकडून कारवाईचा इशारा।
राज्य शासनाच्या निर्णयानंतर हिंगोलीमधील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात कोर्टाकडे शिफारस। जिल्हा प्रशासनाकडून 31 जानेवारीपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदन। जालन्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 18 आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी। सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाल्यास दखलपात्र गुन्हा दाखल करून ही नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार। जरांगेंवरती आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न। बारसकरांवरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळला। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज धारावी कुंभारवाडा परिसरामध्ये डीप क्लिनिंग। मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल डीप क्लिनिंगमध्ये सहभागी। माढा कोकण मंडळाची आज 5311 घरांसाठी सोडत। ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर या जिल्ह्यातल्या घरांची सोडत। मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक। सायन रोड ओव्हरब्रिज 29 फेब्रुवारीला पाडणार। वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची सोय। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला ते करमाळी या विशेष रेल्वे एलटीटी स्थानकावरून 1 मार्च रात्री 10 वाजता विशेष ट्रेन सुटणार। मनमाडमध्ये माघी पौर्णिमेची यात्रा। बुधलवाडी भागातील खंडेराव मंदिरामध्ये नवसाच्या नवरदेवानं ओढल्या 12 गाड्या। ढोल ताशाच्या तालावरती मानाचा घोडा आणि काठी नाचवण्यात आली। पुरंदर तालुक्यातील वीरमध्ये असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा पार। गोंदियाच्या कचारगड यात्रेला सुरुवात। देशातील कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव कचारगडमध्ये दाखल। बहरलेल्या डाळिंब बागांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात। बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाला कापडी संरक्षण आवरण। परभणीचं तापमान 11.04 अंशांवर। 3 दिवसांपासून तापमानामध्ये घट। थंडीमुळे नागरिक घेत आहेत शेकोटीचा आधार। नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोटम गावामध्ये आकाशातून बॅटरी आणि लाईट असलेली वस्तू पडली। वस्तू पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी। भिवंडीमध्ये सोलंकी प्रोसेस मिल या डाईंग कारखान्यामध्ये बॉयलरचा स्फोट। 2 कामगार जखमी। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। हिंगोली वाशिम महामार्गावरील माळ हिवरा शिवारामध्ये पिकअपच्या धडकेमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। जखमींवर उपचार सुरू। समृद्धी महामार्गावरती मेहकरच्या जवळ ट्रकचा भीषण अपघात। अपघातानंतर ट्रकला भीषण आग। या आगीमध्ये ट्रक चालक आणि वाहकाचा होरपळून मृत्यू। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील वाढोणा गावामध्ये नाल्याचा स्लॅब कोसळला। स्लॅब खाली दबून 2 मजुरांचा मृत्यू। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काळाराम मंदिराच्या जवळ जुन्या वाड्याला आग। आगीमध्ये वाडा जळून खाक। लातूर शहरातील साळे गल्ली भागातील फर्निचर दुकानाला आग। आग मोठी असल्यानं आजूबाजूचे 4 दुकानंही आगीमध्ये जळून खाक तर दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या 2 मोटरसायकलही आगीच्या भक्षस्थानी। भाईंदर पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून युवकांना उडी मारली। उडी मारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या हॉस्पिटलमधील 2 खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात। शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये शस्त्रक्रिया केल्याच्या बदल्यात मागितली होती लाच। यवतमाळच्या उमरखेड हदगाव रस्त्यावरती देशी कट्ट्यासह 2घांना अटक। उमरखेड पोलिसांची कारवाई। दुचाकी, देशी कट्टा असा 90,000चा मुद्देमाल जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।